आम्ही चाललोय आता बाहेर चाललो बाजारात चाललोय. हे बघा आमची बकरी शकता हे बघा बकरी शकता हे बघा हा माझे मिस्टर त्यांच्याशी थोडंसं टोकजोक झाली आहे त्यामुळे ते बघत नव्हते. तर ठीक आहे आणि चाललोय बाहेर. कुठे चाललंय दाखव मला. बाजारात चाललोय. आम्ही सीट कवर लावायला आलो होतो. सीट कवर टाकायला आलो होतो आम्ही मस्त. पप्पाची गाडीला बस भरपूर किती मारतो. नाही आवडलं वाटतं. गाडी आहे का नाही. चौकन होते. सीट कवर टाकायचंय आमच्या गाडीला. हे बाई हे बी छान वाटतं. त्रिमूर्तीला आलो होतो आम्ही. त्रिमूर्ती सुंदर कवर आहे तो. हा बस तू बस. काय हो काय झालं. अरे देवा गाडी खोलली तर गाडीचा कवर खोललेला होता. मला दाखवत होते त्यांच्या गाडीला काहीतरी झालेलं होतं ना तर ते दाखवत होते. काय करेल म्हणजे ते काय होतं ते बगडं तोंड तिचं बाजूचं त्याला बोलायचं ना तुम्ही. ते ना त्याचं तोंड फुटून गेलं होतं तर ते बघत होतं. मग मी आलो होतो पेट्रोल पंपवर. आम्ही बघा तिकडे आमची गाडी उभी आहे. पेट्रोल भरायला आलो होतो गाडीमध्ये. ते बघा पेट्रोल पंपवर आलो होतो. मुलगी आणि पप्पा बघा कसे पुत्र बघ कसं फिरताय. मी इकडे साईडला माझी बसलेली होती उभी नव्हती आणि तिथं होती कारण खूपच जास्त हर्ष वाईट. आपण अगोदर बी आलो होतो हर्षिता है ना या कॅफेत आपण अगोदर पण आले. तिला पिझ्झा काय म्हणजे पिझ्झाने तिला खूप बोर झालं होतं तिच्या पप्पांना लई कशी तरी. तर पिझ्झा सो गुड अँड टेस्टी ना ते असं कॅफेमध्ये आलो आम्ही. मग पिझ्झा त्रिमूर्तीला आहे मस्त कॅफे ते. पिझ्झा इकडे बघू ना. आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता. पिझ्झा आणि कोल्ड कॉफी ना. कोल्ड कॉफी आणि पिझ्झा आम्ही ऑर्डर केला आहे. पिझ्झा का खाली का बरोबर कोल्ड कॉफी आपण कोल्ड कॉफी काय हवंय प्रो कॅप काय. हर्षिता मॅमची ऑर्डर आली पिझ्झा कॉफी. थांबा नाही तुला बॅग. हर्षिता मॅम कसे मॅम. फोटो काढते मी पिझ्झा माझ्याकडे. तर आमची ऑर्डर आली होती बघा पिझ्झा. पनीर पिझ्झा होता. पनीर चीज पिझ्झा. हर्षी एवढी खुश झाली कारण तिला खूप जास्त पिझ्झा आवडतो प्रमाणाच्या बाहेर ना. तर आणि हर्षीच्या पप्पांनी त्यांच्यासाठी काढू कॉफी बरोबर त्यांना प्यायची होती. तर होती ती पण मी तर जरा दिसत नाही कारण मला ना मी माझं दुसरं खाणार होती त्यामुळे मी मॅडम कशी खाते. कसं आहे बा. पिझ्झाचा एक पीस खाल्लेला होता. बाकी हर्षिताला भारी टेस्ट आहे ना. आणि हर्षिताने बघा ना व्हेजिटेबल्स सुद्धा खाल्ले तिने पिझ्झा बरोबर. टोमॅटो शिमला अशी खाते. आणि यांचं चाललं होतं यांचं मस्त वडायचं हे चाललं होतं. मला बोलायचं मी थोडीशी होती छान लागत होती पण एवढं काय नाही. आपण कधी म्हणजे कधी मी ज्यांना आवड असते ते नेहमी नेहमी त्यांना छान वाटते.
पण मस्त होती, एकदम छान होती, क्वालिटी पण होती ना, एकच नंबर होती कोल्ड कॉफी. आणि पिझ्झा पण खूप छान होता. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, अजिबात ब्लॉग स्किप करू नका. अजून पुढे खूप काय काय खाल्लं आहे बरं का. म्हणजे आज पूर्ण खाण्याचा दिवस होता, आज समजून जातो. खाद्य सफर होता जसं की आज गप्प खाल्ला मग पिझ्झाचा पीस. मला पण लय आवडतो बाबा पिझ्झा, म्हटलं की बर्गर पिझ्झा मला खूप आवडतं. काय असं मी सांगत होती काहीतरी हर्षिताला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि इकडे माझं चाललं होतं खायचं गब्बर. मग भाजी मार्केटला तिथून जवळ होतं भाजी मार्केट, त्रिमूर्तीचं भाजी मार्केट. आम्ही त्रिमूर्ती का गेलो होतो एवढ्या लांब माहिती का, त्याच्या पप्पांच्या गाडीचं सीट फाटलेलं होतं ना, त्याच्यासाठी आम्ही त्रिमूर्तीला आलो होतो. म्हणजे तिथंच होतं पिझ्झाचं शॉप, कॅफे. मग तिथं आम्ही हा पिझ्झा तिला खाऊ घातला, कारण की मागच्या वेळेस पण आली होती तर शॉर्ट्स व्हिडिओ काढला होता तेव्हा बघितला असेल. माझा ब्लॉग बनवला मस्त. मग बाजारात पण तिथेच त्रिमूर्तीच्या बाजारात मार्केटला गेली होती मी, तिथूनच घेतल्या 4-5 भाज्या. आणि मग घराकडे निघालो. मग घराकडे निघून मग घराजवळ इकडे मग आम्ही ते हे खाल्लं. पुढे बघा तुम्ही मग अजून काय काय खाल्लंच खाऊन घेतलं आज, बाहेरचंच खाऊन घेतलं आज. घरी काही स्वयंपाक बनवला आणि आज स्वयंपाकाला सुट्टी होती मस्तपैकी. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा बरं का. सर्वांनी बघा ब्लॉग. इकडे आमचं चालू होतं खाणं. हर्षूच्या पप्पांनी बी खाल्ला होता, एक पीस मी खाल्ला आणि बाकी तिला खाऊ दिलं, तिला खायचं. तर हे बोलत होते मला की अजून घेते का काही, म्हटलं नको आहे मला आता काहीच, मला दुसरं काहीतरी घ्यायचं आहे म्हटलं. तर बोलले की आम्ही काहीच नाही घेतलं. हर्षूला पण विचारलं, ती बोलली नाही मग आता भरलं होतं. मग भरलं होतं. मग शिमला मिरची खाते अशी दाखवत होती, बघू शकतो. असं खाणार नाही, शिमला खाणार नाही, कांदा खाणार नाही, टोमॅटो खाणार नाही. आणि तिथं बघा मच्छर शिमला मिरची ते खाते. मला खूप छान वाटलं की माझ्या पोरीने व्हेजिटेबल्स खाल्ल्या आज. त्या मोठ्या फोडी खाल्ल्या तिने भाज्यांच्या, कारण की पहिल्यांदा टोमॅटो आणि शिमला मिरची नाही तर खात नाही बरं का ती, अजिबात नाही. पिझ्झा बी खायची ना, बर्गर बी खाते ना, तर त्यातलं मला खावं लागतं ते, आणि बाकी ती खाते. व्हेजिटेबल्स खाल्ले, छान वाटलं मला. असं नाही की ती खाणार नाही, मोठी झाल्यावरती खायलाच व्हेजिटेबल्स. लहानपणीच आपण पण नाटक करायचो, असं नाही तर या आपण कोण बिना नाटक करायचं. आपण पण खूप नाटकी खरं असं लहानपणी. पण म्हणजे काय मी नुसते खूप वाजवत होते पाईप आणि त्यांच्या मागे होता तो मुलगा, तो पण छोटा मुलगा, आता तो असं वाजत होता तो पाईपनी. तो काय म्हणतात त्याला, स्ट्रॉ पाईप चालतं पाण्याचा पाईप नाही तर स्ट्रॉ मला स्वतःला सांगते की स्ट्रॉ आहे तो माहिती सगळ्यांना. मी पाईप बोलून हर्षिता कसे असतात ना, एक मुलगा आला होता तर हर्षिता खात होती, तर तिच्याकडेच बघत होता तो की काय खाते, मी पण असंच घेऊ की काय. तर मग आम्ही खाऊन वगैरे झालं, बिल वगैरे दिलं, चलो मग आता निघालो आम्ही बाहेर निघालो. मग तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते बघा. मी एवढं गार वातावरण होतं, अक्षरशः हर्षिताला थंडी वाजत होती, डायरेक्ट बाहेर थंडी वाजत होती गाडीवर. आज एवढं गार वातावरण होतं आणि मी वरती आकाशात चालण्या शोधत होती की मला असं वाटलं की काळ ढग आहेत, पाऊस येतो की काय आत्ताच. तर नाही होतं, त्या म्हणजे तेव्हा दिसत नव्हत्या, नंतर दिसल्या होत्या. मग इकडे हर्षू बघा मस्त उड्या मारत होती.
बाहेरून ही गाडी काढत होती पुरे तोपर्यंत. व्हेजिटेबल तर मग आम्ही पुरे व्हेजिटेबल कटकून गेली. हा ना पहिले मी काय कटकलं होतं? पहिले काहीच नाही कटकलं आज. चला मग आपण जातोय आता घरी ना. मार्केटला जायचंय. परत बाजारात आहे आता. बाजारामध्ये आहे. खरी घ्यायची का? गरम गरम आहे. गरम कोण दिवसा त्याच्याकडे गरम पण हा गरम आहे का? खरं कांदे बघू का? कांदे घेते मी आता. कांदे बघा आता. आम्ही आलोय आता फ्राय राईस खायला. तिथं होत नव्हतं मग काय हात लावून गेला असेल माझा. नाही ग नाही ना ग. एकच ना बोल ना बाब्या. हर्षवार तुझा तो खाल्ला. तू खाल्ला मी का थोडी खाल्ला बाब्या. इकडे आलो ना आम्ही फ्राय राईस. आम्ही थोडे खाल्ला मला पप्पाने मी खायचं थोडे होतं खाल्ला. चिकन फ्राय राईस. मामी आली होती थोड्या फ्राय थोडं पोट राईस भरतं खायला. बाब्या. आम्ही ऑर्डर केलं मग फ्राय राईस मस्त बनत होतं. मग आम्ही आमच्या गप्पा शप्पा मस्त चालू होत्या. हर्षू मला विचारत होती मम्मा तुझं पोट नाही भरलं का पिझ्झा खाल्ला तू. आम्हाला तिला मी सांगत होती बाळांनी एकच पीस खाल्ला माझं एक पीस पोट भरणार. तिला ते सांगत होती मी. तर मी आता काय खातोय. मग इकडे आमचं काय काय खाते? फ्राय राईस आला कारण की मलाच खायचं होतं. यांना म्हणजे हर्षूचे पप्पा थोडीच खायचं होतं त्यांना. माझं चाललं होतं खूप खायचं गप्पा गप्प. एवढी टेस्ट होतं भारी मस्त होतं. तिखट नाही काय नाही म्हणून खाल्लं मस्त. ट्रिपल राईस होता तो. मस्त लागतं मला आवडला आता. आणि ना माझी ताई आली होती ना मोठी ताई तेव्हा आम्ही आणला होता ना पार्सल. तेव्हा मला त्याची चव आली बरं का. हो खरंच खूप छान लागतं. तर मग मी खात होते मग. आणि हर्षूला खाऊ घालत होती. हर्षूची स्टिक खात होती जास्त. आणि मग नंतर मग आम्ही पप्पा सूप मागवते का मग आम्ही चिकन सूप पण मागवलं 1/2 ना. तर चिकन सूप पण आलं होतं ना. तुमच्या सूप बरोबर फोटो काढू का? इकडे बघ. देत होती मी इकडे बघा. तिला मग मला दे. तर मग आम्ही चिकन सूप पण दिलं. आज खूप सारं खाऊन घेतलं आज बाहेरचं नको किती दिवसानंतर. मग इकडे घरी आली आणि भाजीपाला घेतला. आपले